Welcome students in the sixth lecture of heterocyclic and polycyclic aromatic compounds. So today we are going to discuss about our next compound, that is pyrrole. So in just 2 minutes we just recall our last two compounds, that is furan and thiophene. So in last lectures we were discuss about the preparation methods of furan and thiophene, then reactions like nitration reactions, then sulfonation reaction, then Priedel-Crafts acylation reaction, then Riemer-Tiemann reaction, and catalytic hydrogenation of furan and hydrogenation and reduction of thiophene. So these all reactions we discussed in last two lectures. So today we are going to discuss about the structural formula or structure or molecular formula of pyrrole, then about aromaticity, then preparation methods of pyrrole and reactions of pyrrole. So we very well know about the structure of pyrrole. आपण पहिल्या दिवसापासून हे पायरोलचं स्ट्रक्चर, पायरॉल आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघतो आहे. आता तुम्ही त्याच्यासोबत व्यवस्थित फॅमिलियर झालात असं मी समजतो. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पायरॉल. पायरॉलच्या स्ट्रक्चरमध्ये काय बदल आहे फक्त तर तुमचा हेटेरो ॲटम, की तुमच्या 5 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंडमध्ये तुमचा हेटेरो ॲटम नायट्रोजन आहे, तो आपला पायरॉल. ज्यावेळेस तो ऑक्सिजन असेल तो फ्युरॉन आणि ज्यावेळेस तो सल्फर असेल तो तुमचा थायोफिन. तर हे जे स्ट्रक्चर आहे ते पायरॉलचं. आणि 1 2 3 4 5 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहे. हे झालं त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H5N. C4H5N. तर हे तुमचे चारही कार्बन्स 1 2 3 आणि 4. त्यानंतर हितले सगळ्यांचे एक एक हायड्रोजन 1 2 3 4 हायड्रोजन्स, आणि जो पाचवा हायड्रोजन आहे तो नायट्रोजनला अटॅच असलेला हा हायड्रोजन, म्हणून C4H5. आणि जो तुमचा नायट्रोजन आहे तो तुमचा N. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ पायरॉल. तर फर्स्ट पॉईंट, पायरॉल इज अ 5 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन ॲज अ हेटेरो ॲटम. जे आपण आत्ताच बोललो की पायरॉल काय आहे तर 5 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहे की ज्याच्यात नायट्रोजन जो आहे तो हेटेरो ॲटम प्रेझेंट आहे. हेटेरो ॲटम कुठला आहे तर नायट्रोजन. त्यानंतर जो सेकंड पॉईंट आहे, पायरॉल इज ॲरोमॅटिक बिकॉज इट्स रिझल्टिंग पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कंटेन 6 पाय इलेक्ट्रॉन्स अँड इट ओबेज हकेल्स रूल. की काय तर फ्युरॉन आणि थायोपिन सारखंच, की आपण पहिल्याच दिवशी ज्या दिवशी आपण ॲरोमॅटिसिटीबद्दल बोललो की त्या दिवशी आपण हे तिघंही एक्झाम्पल घेतले होते ॲरोमॅटिसिटीबद्दल, की हे सगळे कंपाऊंड्स जे आहेत ते ॲरोमॅटिक इन नेचर आहेत. का तर आता जर तुम्ही पायरॉल बघितला तर आपल्याला माहिती आता हकेल्स रूल काय म्हणतो किंवा ॲरोमॅटिसिटीच्या कंडिशन काय आहे तर तुमचा कंपाऊंड सायक्लिक असायला हवा. हा कंपाऊंड जो आहे तो आपला सायक्लिक कंपाऊंड आहे. त्यानंतर प्लेनर आहे. त्यानंतर कॉन्ज्युगेटेड डबल बॉन्ड्स आहेत, कॉन्ज्युगेशनमध्ये डबल बॉन्ड्स आहेत. आणि त्यानंतर तुमचे टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. ही लोन पेअरचे हे 2 इलेक्ट्रॉन्स, इथले 2 आणि इथले 2, टोटल इथे एक इथे एक इथे एक आणि इथे एक, टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजेच 4n+2 पाय सिस्टीम. की जो आपला हकेल रूल सांगतो की ज्यावेळेस आपलं 4n+2 पाय सिस्टीम असणार आहे त्यावेळेस जो कंपाऊंड असणार आहे तो ॲरोमॅटिक इन नेचर असणार आहे. की दिस इज अबाउट ॲरोमॅटिसिटी, की पायरॉल ॲरोमॅटिक का आहे. मी थोडं फास्ट जातो आहे त्याचं कारण हेच आहे की आपलं हे 6वं लेक्चर चालू आहे या चॅप्टरचं. तर आपण थोडं खूपच जास्त स्लोली जातो आहे. तर आपल्याला जो आपला स्पीड आहे तो हळूहळू इन्क्रीज करावा लागणार आहे, जेणेकरून आपला सिलेबस पण व्यवस्थितपणे कवर होईल आणि आपण व्यवस्थितपणे वेळेवरच पुढे जाऊया. तर थोडं फास्ट, खूप जास्त फास्ट पण नाही म्हणत मी, पण हळूहळू आपला स्पीड वाढवण्याची, ऐकून घेण्याची आणि शिकण्याची थोडी तयारी दाखवा आता, आणि आपण थोडं स्पीड वाढवूयात आता. सो दिस इज ऑल अबाउट बेसिक्स अँड द ॲरोमॅटिसिटी ऑफ पायरॉल. आता यानंतर जर आपला नेक्स्ट पॉईंट सुरू होतो तो
प्रिपरेशन ऑफ पायरॉल. आपण बघतोय फ्युरॉन थायोपिनपासून की सगळ्यात आधी प्रिपरेशन मेथड्स बघतो, त्यानंतर रिॲक्शन्स. तर आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघितला, त्यानंतर ॲरोमॅटिसिटी म्हणजे बेसिक्स अबाउट पायरॉल बघितला. आता आपण स्टार्ट करूया प्रिपरेशन ऑफ पायरॉल. तर सगळ्यात फर्स्ट जी प्रिपरेशन मेथड आहे ती फ्रॉम ॲसिटिलीन. जर तुम्ही मागची प्रिपरेशन मेथड्स ऑफ थायोपिन जर तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यात पण आपण थायोपिन प्रिपरेशन मेथड फ्रॉम ॲसिटिलीन बघितला होता. तर इथे तर सेम तशाच पद्धतीची प्रोसेस आहे की इन धिस मेथड द मिक्सचर ऑफ ॲसिटिलीन अँड अमोनिया. तर ज्यावेळेस आपण थायोपिनबद्दल बोलत होतो त्याच्यात काय होतं, तर द मिक्सचर ऑफ ॲसिटिलीन आणि अमोनिया, जो आपला NH3 आहे हा तुमचा अमोनिया. पण त्या केसमध्ये काय, इथे अमोनियाऐवजी हायड्रोजन सल्फाईड H2S गॅस वापरला होता आपण. तर आपण त्याचऐवजी H2S गॅस न वापरता इथे अमोनिया वापरला. तर ॲसिटिलीनचे 2 मॉलिक्यूल त्याची अमोनियासोबत ज्यावेळेस रिॲक्शन होईल इज पासेस थ्रू, जे आपण हे रेड हॉट ट्यूबमध्ये आपण पास करणार आहोत. तर इट गिव्ज पायरोल ॲज अ फायनल प्रोडक्ट. की थायोपिनसारखंच ज्यावेळेस ॲसिटिलीनचे 2 मॉलिक्युल्स आपण त्याचं मेकॅनिझम पण बघितलं होतं की अशा पद्धतीचं मेकॅनिझम होतं की 2 तुमचे ॲसिटिलीनचे मॉलिक्युल्स, हा तुमचा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, 2 हायड्रोजन, 2 मॉलिक्युल्स आणि त्याची सल्फर. ही रिॲक्शन आहे आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केली की जी H2S गॅससोबत ज्यावेळेस आपण आपला थायोपिन बनवला होता. तर इथे डिफरन्स काय की सल्फरऐवजी तुमचा नायट्रोजन आणि NH3, की नायट्रोजनवर पण लोन पेअर असते. तर सेम मेकॅनिझम अशा पद्धतीने मेकॅनिझम जातं आणि तुमचा इथे जो आहे तो तुमचा H2 गॅस लिबरेट होऊन जातो आहे आणि तो तुमचा फायनल कंपाऊंड मिळतो आहे. तो इथले दोघं हायड्रोजन निघून गेल्यानंतर NH, की इथे तुमचा जो फायनल प्रोडक्ट मिळतो आहे तो तुमचा आपला पायरॉल ॲज अ फायनल प्रोडक्ट. अशाच पद्धतीचंच त्याचं मेकॅनिझम आहे की नायट्रोजनची लोन पेअर इलेक्ट्रॉन डिप्रेशन सेंटरवर अटॅक करणार आहे, ट्रिपल बॉन्ड ब्रेक होऊन इकडच्या कार्बनवर अटॅक केल्यानंतर इथे सिंगल बॉन्ड फॉर्मेशन होईल. परत हा जो डबल बॉन्ड आहे तो परत आपल्या नायट्रोजनवर अटॅक करून इथला हायड्रोजन रिप्लेस करणार आहे आणि या दोघांमध्ये बॉन्ड बनणार आहे. तर अशा पद्धतीने आपला पायरॉल बनणार आहे. तर दिस इज द फर्स्ट मेथड और फर्स्ट प्रिपरेशन मेथड ऑफ पायरॉल फ्रॉम ॲसिटिलीन. त्यानंतर सेकंड जी मेथड आहे फ्रॉम फ्युरॉन, की फ्युरॉनपासून कशा पद्धतीने पायरॉल बनवायचा. तर वेन मिक्सचर ऑफ फ्युरॉन अमोनिया, की वेन मिक्सचर ऑफ फ्युरॉन अमोनिया अँड स्टीम, की फ्युरॉन तुमचा प्लस अमोनिया आणि स्टीम पोसेसेस ओव्हररेटेड ॲल्युमिना, की जो Al2O3 आहे ॲट 400 डिग्री सेल्सिअस सोबत काय तर तुमचा फ्युरॉन प्लस अमोनिया टाकून त्याच्यात स्टीम टाकली जाणार आहे ॲट 400 डिग्री सेल्सिअस हीटिंग कंडिशनला इन प्रेझन्स ऑफ ॲल्युमिना. तर त्याच्यापासून आपल्याला जो फायनल प्रोडक्ट मिळणार आहे तो पायरॉल. आणि हा ऑक्सिजन आणि इथले NH3 मधले 2 हायड्रोजन मिळून तुमचं वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार आहे, की आफ्टर हीटिंग वॉटर जे आहे ते वाफ बनून स्टीम बनून बाहेर पडणार आहे. आणि जो तुमचा NH3 मधले 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन, इथे उरलेला फक्त NH, तो NH आपला फ्युरॉनमधला ऑक्सिजन रिप्लेस करेन आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट जो मिळेल तो तुमचा पायरॉल. तर दिस इज द सेकंड प्रिपरेशन मेथड ऑफ पायरॉल फ्रॉम फ्युरॉन. त्यानंतर थर्ड जी प्रिपरेशन मेथड आहे दिस इज फ्रॉम 2-ब्युटाईन-1,4 डायोल, की दिस इज द स्ट्रक्चर ऑफ 2-ब्युटाईन 2-ब्युटाईन 1-2-3-4 ब्युटाईन. दोघांमध्ये ट्रिपल बॉन्ड असल्यावर सिंगल बॉन्ड असल्यावर ब्युटेन, डबल बॉन्ड असल्यावर ब्युटीन आणि ज्यावेळेस कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणार आहे त्यावेळेस ब्युटाईन. तर 2-ब्युटाईन दुसरा जो कार्बन आहे त्याला 2-ब्युटाईन-1,4 डायोल, पहिल्या कार्बनला आणि 4th नंबरच्या कार्बनला तुमचा अल्कोहोलिक किंवा हायड्रॉक्सी ग्रुप आहे तर डायऑल. ज्यावेळेस 2 OH ग्रुप असतात त्याला डायऑल.
की ज्यावेळी 2 OH ग्रुप असतात त्याला आपण डायल म्हणतो. तर दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ 2-ब्युटाईन-1,4 डायल. तर याच्यामध्ये काय होते बघा की वेन 2-ब्युटाईन-1,4 डायल हीटेड विथ अमोनिया अंडर प्रेशर इट गिव्स पायरॉल. की 2-ब्युटाईन-1,4 डायलची ज्यावेळेस आणि अमोनिया हे दोघंही ज्यावेळेस हीट केले जातील अंडर प्रेशरमध्ये, तर त्यापासून काय होईल, तर हा एक OH आणि हा एक OH, हे दोघंही OH आणि इथले 2 हायड्रोजन, या OH सोबत एक हायड्रोजन आणि या OH सोबत एक हायड्रोजन, म्हणजे आपले 2 वॉटर मॉलिक्यूल इथून निघून जाणार आहेत. उरलेला जो NH आहे ते इथेही टोटल 4 कार्बन्स 1 2 3 4 4 कार्बन्स आणि हे तुमचा 5वा जो सेंटर आहे तो तुमचा NH, की याच्यासोबत रिॲक्शन होऊन आपला जो त्याला हीट केल्यानंतर आपला जो फायनल प्रोडक्ट मिळणार आहे तो पायरॉल, आणि तुमचा जे 2 वॉटर मॉलिक्यूल्स आहेत ते बाहेर पडणार आहेत. तर ह्या तिघही प्रिपरेशन मेथड्स आहेत कशाच्या, तर पायरॉलच्या. फर्स्ट वन इज फ्रॉम ॲसिटिलीन, देन सेकंड वन इज फ्रॉम फ्युरॉन अँड थर्ड वन इज फ्रॉम 2-ब्युटीन-1,4 डायल. कुठल्या तर फर्स्ट वन इज फ्रॉम ॲसिटिलीन, त्यानंतर सेकंड वन इज फ्रॉम फ्युरॉन, त्यानंतर थर्ड वन इज फ्रॉम 2-ब्युटाईन-1,4 डायल. अतिशय आता ही ॲसिटिलीनची तर आपण बघितलीच आहे की अतिशय सोप्या पद्धतीची रिॲक्शन आहे. दोघांमध्ये लक्षात ठेवायची थायोपिन आणि पायरॉलमध्ये. त्यानंतर फ्युरॉनपासून जो वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढायचा आहे, फ्युरॉनपासून इन प्रेझन्स ऑफ अमोनिया किंवा फ्युरॉनची अमोनियासोबत रिॲक्शन ॲट 400°C इन प्रेझन्स ऑफ ॲल्युमिनासोबत रिॲक्शन, आणि त्याच्यापासून आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळतो आहे तो पायरॉल. त्यानंतर 2-ब्युटीन-1,4 डायलची ज्यावेळेस अमोनियासोबत रिॲक्शन होईल हिटिंग कंडिशनला अंडर प्रेशर, त्यापासून 2 वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतील आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट जो मिळेल तो असणार आहे आपला पायरॉल. तर धिस अबाउट द ऑल 3 प्रिपरेशन मेथड्स ऑफ पायरॉल. आता इथे आपले प्रिपरेशन मेथड्स झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो सुरू होतो तो रिॲक्शन्स ऑफ पायरॉल, की पायरॉनच्या कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स आहेत या पण आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. तर ॲज पायरॉल इज ॲरोमॅटिक, पायरॉल ॲरोमॅटिक आहे, आपण बघितलेलं आहे. इट अंडरगोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर त्या दोघांप्रमाणे फ्युरॉन आणि थायोपिनप्रमाणे हा जो पायरॉल आहे तो सुद्धा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवत असतो. अँड ॲट पोझिशन नंबर 2 बिकॉज द इंटरमिजिएट फॉर 2 सबस्टिट्यूशन इज मोर स्टेबल दॅन इंटरमिजिएट फॉर 3 सबस्टिट्यूशन. हे फ्युरॉन आणि थायोपिन सारखंच, की हा जो पायरॉल आहे तो सेकंड पोझिशनला सबस्टिट्यूशन करत असतो. त्याचं रिझन तेच आहे की सेकंड पोझिशनला सबस्टिट्यूट का करतो, तर सेकंड पोझिशन सबस्टिट्यूट केल्यानंतर जे आपल्याला इंटरमिजिएट मिळतं आहेत ते 3 इंटरमिजिएट आहेत, आणि ज्यावेळेस सबस्टिट्यूटेड ॲट थर्ड पोझिशन इट गिव्ज 2 इंटरमिजिएट. आणि जेवढे जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर किंवा जेवढे जास्त रेझोनन्स फॉर्म असतील किंवा जेवढे जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर असतील, जर ज्यावेळेस सेकंड पोझिशनला अटॅक करणार आहे त्यावेळेस आपल्याला टोटल 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळतात इंटरमिजिएटमध्ये, आणि ज्यावेळेस थर्ड पोझिशनला अटॅक करू त्यावेळेस 2च मिळतात. तर जेवढे जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर तेवढे जास्त मोर स्टेबल इंटरमिजिएट असतो. हेच रिझन आहे की पायरॉलमध्ये पण सेम फ्युरॉन आणि थायोपिनसारखं सेकंड पोझिशन ऑलवेज मोर स्टेबल असतो. सेकंड पोझिशन सबस्टिट्यूशन इज मोर स्टेबल दॅन इंटरमिजिएट फॉर 3 सबस्टिट्यूशन. हे पण फ्युरॉन आणि थायोपिनसारखंच. तर आता आपण नेक्स्ट रिॲक्शन स्टार्ट करूया. दी फर्स्ट वन रिॲक्शन इज नायट्रेशन रिॲक्शन. तर नायट्रेशन रिॲक्शन आपण मागच्या 2 लेक्चर्सपासून डिस्कस करतो आहोत. तर सेम नायट्रेशन रिॲक्शन आहे फ्युरॉन आणि थायोपिनसारखीच. तर काय होतं नायट्रेशन रिॲक्शनमध्ये तुमचा यावेळेस पायरॉल, की व्हेन पायरॉल ऑन रिॲक्शन विथ नायट्रिक ॲसिड अँड ॲसिटिक अनहायड्रेट सेम, की ज्यावेळेस तुमच्या पायरॉलची कशासोबत रिॲक्शन होते आहे, नायट्रिक ॲसिड म्हणजे तुमचा HNO3 अँड ॲसिटिक अनहायड्राइड तुमचा ACO2, की ज्याचा आपण स्ट्रक्चर पण बघितलेला आहे, मेकॅनिझम पण बघितलेला आहे.
देन इट प्रोड्युसेस 2 नायट्रोफेनॉल. सेकंड पोझिशनला नायट्रो ग्रुप, 2 नायट्रोपायरॉल ॲज अ फायनल प्रोडक्ट. त्याचं मेकॅनिझम पण बघितलेलं आहे. तरी इन शॉर्ट आपण जे नायट्रेशन बघितलं होतं त्याच्यावरून तुम्ही 1 मिनिटात समजून घ्या की सेम याचं मेकॅनिझम तुम्ही नोटबुकमध्ये लिहिताना किंवा नोट्स लिहिताना स्वतः बनवण्याचा ट्राय करायचा आहे. मी तुम्हाला हेच आपलं जे फ्युरॉनचं मेकॅनिझम आहे त्याच पद्धतीचं मेकॅनिझम आहे की सगळ्यात आधी HNO3 आणि तुमचा ॲसिटिक अनायड्राइडची रिॲक्शन होते. हा ओ जो निगेटिव्ह असतो नायट्रिक ॲसिडमधला HNO3, एक O- जो असतो तो या इलेक्ट्रॉन डिफिशियन सेंटरवर अटॅक करतो, आपला ॲसिटिक अनायड्राइडच्या कार्बोनिलवर अटॅक करतो. हा बॉन्ड परत शिफ्ट होऊन हा जो ग्रुप आहे OCOCH3 तो ॲसिड म्हणून बाहेर पडतो. ॲसिटिक ॲसिडमधून हा ग्रुप बाहेर पडल्यानंतर आपल्याला जी मॉइटी मिळते आहे ती अशा पद्धतीची मॉइटी किंवा अशा पद्धतीचा आपल्याला कंपाऊंड मिळतो आणि तुमचं ॲसिटिक ॲसिड बाहेर पडतं आहे. तर त्यानंतर सेकंड स्टेप सुरू होते. ही फ्युरॉनची रिॲक्शन आहे. आपण आता पायरॉलची रिॲक्शन बघतो. तर इथे फरक काय होईल फक्त ओ जो आहे तो रिप्लेस कशाने होईल, नायट्रोजन NHने रिप्लेस होईल. तर नायट्रोजनवर पण लोन पेअर असते. अशा पद्धतीचंच त्याचं मेकॅनिझम जाईल. ते इथे अटॅक करेन. इथे अटॅक केल्यानंतर अशा पद्धतीची माहिती मिळेल. इथे तुमचा नायट्रोजन की आपण पायरोलची रिॲक्शन बघतोय. परत सांगतो की आपण पायरोलबद्दल बोलतोय. मी जस्ट तुम्हाला परत मेकॅनिझम काढण्यापेक्षा सेम मेकॅनिझम आहे म्हणून इथे समजू घ्या की आपण नायट्रोजनने रिप्लेस केलेला आहे. तर जो नायट्रोजनने रिप्लेस केला आहे त्या पायरोलची रिॲक्शन कशासोबत, तर आपल्या ही जी माहिती मिळाली किंवा हा जो कंपाऊंड मिळाला याच्यासोबत त्याची रिॲक्शन ॲट सेकंड पोझिशनला. परत मग तुमचा तो त्याच्यावर अटॅक केल्यानंतर हा O निगेटिव्ह होतो. तो O निगेटिव्ह परत बॉन्ड इकडे शिफ्ट होतो. निगेटिव्ह चार्ज अनस्टेबल असतो त्याच्यामुळे परत तो स्टॅबिलाईज होतो आणि इकडचा परत तुमचा ॲसिड ग्रुप बाहेर पडतो. ॲसिड ग्रुप बाहेर पडल्यानंतर परत रिॲरोमॅटायझेशन स्टेप, इथला प्रोटॉन काढून हा बॉन्ड इकडे शिफ्ट, हा इकडे शिफ्ट आणि हा इकडच्या बाजूला शिफ्ट. अशा पद्धतीने हा पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाईज केला जातो आणि आपल्याला जो फायनल प्रोडक्ट मिळतो तो आपला 2 नायट्रोपायरॉल. इथे नायट्रोजन आपल्याला रिप्लेस करायचं आहे. आपण रिॲक्शन्स कसल्या बघतोय, पायरॉलच्या. तर इथे पायरॉल रिप्लेस करायचा आहे. तर दिस इज, इथे जर नायट्रोजन, इथे जर NH टाकला तर दिस इज 2 नायट्रोपायरॉल. हे आपला फायनल प्रोडक्ट जो आपण इथे बघतोय की अशा पद्धतीचा आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळेल की जो 2 नायट्रोपायरॉल असणार आहे. दिस इज ऑल अबाउट नायट्रेशन रिॲक्शन ऑफ पायरॉल.